परवा माझ्या क्लिनिकमध्ये एक माणूस आला आणि तो म्हणाला, "डॉक्टर, मी काही केलं तरी माझी शुगर कमी होत नाही. मी या डॉक्टरांकडे गेलो, त्या डॉक्टरांकडे गेलो, हे केलं, ते केलं." म्हणजे आम्हालाही माहिती असतं, की आम्हाला जे जास्त नॉलेज येतं, ते अशा पेशंटमुळंच येतं. त्या माणसाच्या स्वभावावरून मी बऱ्याच गोष्टी आम्ही समजून घेत असतो, की तो माणूस कसा आहे, ते व्यक्ती कसं आहे, त्याचं जीवन पद्धती कशी आहे आणि मग त्याला नेमकं काय केलं तर उपयोग होईल. मी त्यांना विचारताना मी त्यांना म्हटलं, "साहेब, तुम्ही भात खाता का?" तो म्हणतो, "हो, 2 वेळा मला खाल्ल्याशिवाय." म्हटलं, "या अगोदरच्या डॉक्टरने तुम्हाला सांगितलं आहे का?" तो म्हणे, "हो साहेब, मला माहीत आहे आणि अजून मला खूप गोष्टी सांगितलेल्या आहेत डॉक्टरांनी. त्याच्यामुळेच मी गोळी खाऊन सगळं करतो." मी त्यांना विनंती केली, "साहेब, रक्तातली शुगर आणि पेशीमधली शुगर याच्यामध्ये फरक असतो साहेब. आपल्याला जर तसा नीट विचार केला, हृदयाच्या पेशीज वेगळ्या आहेत, लिव्हरच्या पेशीज वेगळ्या आहेत, किडनीच्या वेगळ्या आहेत आणि हे सगळ्या गोष्टी रक्तातून आपल्याला एनर्जी पुरवली जाते आणि आपला रक्तात म्हणजे काय, की लॉस ऑफ एनर्जी. माझ्या मते सगळ्या गोष्टी एनर्जीशी निगडीत आहेत. मी प्रॅक्टिस जी काय करतो, कन्व्हेन्शनल मेडिसिनपेक्षा फंक्शनल मेडिसिनला मी जास्त महत्त्व देतो. म्हणजेच काय, जे तुम्हाला तुमच्या प्रत्येक व्यक्तीनुरूप, परिस्थितीनुरूप, काळानुरूप, वेळेनुरूप, तुमच्या वयानुरूप, लिंगानुरूप जे तुम्हाला उपयुक्त आहे, त्याचा योग्य तो वापर योग्य त्या व्यक्तीला योग्य कारणासाठी किंवा योग्य त्याची स्थिती जागेवर आणण्यासाठी करणं, म्हणजे फंक्शनल मेडिसिन थोडक्यात. मग मेडिसिनमध्ये ही प्याती, ती प्याती, बऱ्याच प्याती आहेत. पण सिम्पॅथी सगळ्यात मोठी प्याती. माझ्या मते माणसाला बरं जर व्हायचं असेल, तर पहिल्यांदा स्वतःवर प्रेम करायला शिका. जो माणूस स्वतःवर प्रेम करतो, तो जगावर प्रेम करतो. स्वतःला नेमकं काय हवं, काय नको, केवळ सतत ताण कोण कोणाला देतो, तर माझ्या मते स्वतःच स्वतःला ताण देतं. त्याच्यामुळं आपली शुगर वाढते. ताण वाढला की शुगर वाढते. ताण कमी झाला की शुगर कमी होते. झोप लागली की शुगर कमी होते. मन शांत झालं की शुगर कमी होते. मग असं काय कोणतं कारण आहे की ते आपण सोडूच शकत नाही? कोणती अशी कृती आहे की ती आपण थांबवूच शकत नाही? पण जी कृती, काम, विचार, वेग ह्या गोष्टी जेवढ्या तुम्ही शांत कराल, स्थिर कराल, तेवढं तुम्ही शुगरपासून मुक्त व्हाल. स्ट्रेस हे एक मेन शुगरचं कारण आहे. मेन कारण स्ट्रेस जसा वाढला की शुगर वाढते. सगळ्यात इमोशनल कारण म्हणजे असहाय्यता. जेवढी व्यक्ती असहाय्य होते, तेवढी ती शुगरमध्ये जास्त गुंतत जाते. मनाची असहाय्यता कमी करणं म्हणजेच शुगरपासून मुक्ती मिळवणं होय. बऱ्याच लोकांना साखर खाऊ नका म्हटलं जातं. पण माझ्या मते साखरेचा केवळ अपचनाशी संबंध आहे. शुगरशी किंवा डायबिटीसशी त्या गोष्टीचा संबंध नाही. शुगर म्हणजे साखर अपचन जास्तीत जास्त वाढवते. लिव्हरमध्ये याच्यामध्ये ते अपचन होण्यास कारणीभूत ठरते. जे काही स्राव असतात त्याला अडथळा निर्माण करते. म्हणून त्याला शुगर म्हटलेलं आहे. निष्कारण शुगर बदनाम झालेली त्या कारणासाठी. शुगर काही आजार नाही, डायबिटीस हा आजार आहे. बरीच लोकं म्हणतात, की मला शुगर झाली. नाही, शुगर खायची आता तुम्हाला बंदी आली. म्हणजेच काय, गरजेपेक्षा जास्त ताण झाला. कुठलीही गोष्ट जेवढं तुम्ही ताण शांत कराल, तेवढी तुम्ही शुगर कमी कराल. मग काय, कशी कमी करायची? मग सर्वसाधारणपणे लॉनवरून चालणं, निवांत मोकळं बागेतून फिरणं, वागणं, जे काय काम मी करतोय, त्यात आनंद घेणं, आनंदासाठी सगळं करणं, म्हणजे शुगर कमी करणं. जेवढं तुम्ही साधं अन्न खाल, ज्याच्यात कार्बोहायड्रेट नाही, असं अन्न म्हणजेच कुठलं? म्हणजे भात झालं, पांढऱ्या सगळ्याच गोष्टी, साखर, भात, मीठ, ह्या सगळ्या जेवढे मैदा, ह्या जेवढ्या साबुदाणा, ह्या जेवढ्या गोष्टी पांढऱ्या आहेत, त्या पचायला कठीण आहेत. म्हणून जेवढं तुम्ही पचायला कठीण असलेल्या गोष्टी कमी खाल. ताण सगळ्यात वाईट. ताणामुळं पचन होत नाही, म्हणून आपल्याला आजार वाढतो. म्हणून जेवढं तुम्ही कमी ताणाचं काम कराल, जे काही कराल ते आनंदासाठी कराल, की आपल्या कपॅसिटीचं जे नाही, त्याच्याकडे जास्त हे करू नका.
आणि जर कपॅसिटी काम करत असाल, जे करत असाल ते आनंदाने करा. मग आता बरेच लोकं म्हणतात, "मग डॉक्टर आम्हाला घरगुती उपाय सांगा." तर घरगुती उपाय खूप आहेत. मग भलं मेथीचं बी असो, जांभळाचं बी असो, हरिद्राखंड असो, हिंग असो, असे वेगवेगळे उपाय करून शुगर आपल्याला कंट्रोलमध्ये आणता येते. कंट्रोलमध्ये जेवढं तुम्ही ताण कमी कराल, तेवढी तुमची शुगर कमी होते. अजून काही अडचण असल्यास संपर्क साधा. धन्यवाद.